नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आज आपण या व्हिडिओमध्ये पितृपक्षात काय करावं आणि काय करू नये, तसेच पितृपक्ष का करतात, पितृ उपासना कशी करावी याबद्दल अचूक माहिती जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. यंदा 8 सप्टेंबरपासून महालयारंभ अर्थात पितृपक्ष सुरू होत आहे. भाद्रपद कृष्ण प्रतिपदेपासून भाद्रपद अमावास्येपर्यंत, जिला आपण सर्व पितरी अमावस्या म्हणतो, हा काळ पितृपक्ष म्हटला जातो. आपल्या नातेवाईकांचा मृत्यू ज्या तिथीस झाला असेल त्या नातेवाईकांचे श्राद्ध पितृपक्षातील त्याच तिथीस करण्याची हिंदू परंपरा आहे. या निमित्ताने आपल्या दिग्वंत पूर्वजांचे स्मरण केले जाते. या श्राद्धविधीत आपल्या गोत्रातील ज्ञात अज्ञात अशा सर्वांचे पिंडरूपाने पूजन केले जाते. या पक्षात यमलोकातून पितर आपल्या कुटुंबियांच्या घरी वास्तव्य करण्यासाठी येतात अशी समजूत असल्याने हा पक्ष पंधरवडा अशा पितृकार्याला योग्य समजला जातो. पितृपक्षात आपल्या दिग्वंत पूर्वजांचे स्मरण करणे विहित असल्याने अन्य शुभकार्ये या उत्सव या काळात न करण्याचा संकेत हिंदू धर्मशास्त्रात रूढ आहे. पितरांविषयी आदर बाळगणे, त्यांची नावाने दानधर्म करणे व त्यांना संतोष होईल अशी कृत्य करणे हे वंशजाचे कर्तव्य आहे असे धर्मशास्त्र सांगते. देव आणि पितर यांच्या कार्यात हेळसांड करू नये असा उपनिषदांचा आदेश आहे. पितृपक्ष कुटुंबातील दिग्वंत व्यक्तींनी पिंडरूपाने स्मरण व पूजन करण्याची परंपरा आहे. पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर या 4 दिशांना 4 धर्मपिंडे देण्याची पद्धत या 4 दिशांना मृत झालेल्या ज्ञात अज्ञात जीवांसाठी यजमान हे पिंडदान करतात. चालू वर्षी मृत झालेल्या व्यक्तींचे श्राद्ध या पक्षातल्या चतुर्थीला किंवा पंचमीला भरणी नक्षत्र असताना करतात. श्राद्ध पक्षात पितृपूजा, पितृतर्पण आणि पिंडदान हे सर्वात पुण्यदायी मानलं जातं. जे व्यक्ती श्राद्ध कर्म करतात त्यांना पितृदोषापासून मुक्ती मिळते आणि त्यांच्या पूर्वजांच्या जन्ममृत्यूच्या चक्रातून त्यांना मुक्ती मिळते आणि मोक्ष प्राप्त होतो अशी समाज मान्यता आहे. आता आपण पितृपक्षात काय करावं आणि काय करू नये हे जाणून घेऊया. पितृपक्षात ब्राह्मणाला अन्न, वस्त्र इत्यादींचं दान करून श्राद्ध करणं शुभ मानलं जातं. श्राद्ध पक्षातील गायी, कावळे, कुत्रे आणि मुंग्यांना अन्न देणं अत्यंत लाभदायक मानलं जातं. या काळात ब्रह्मचर्य पाळावं असं सांगितलं जातं. पितृपक्षात कांदा, लसूण अशा तामसिक पदार्थांचं सेवन करू नये. या काळात लग्न, साखरपुडा यासारखी शुभकार्ये करण्यास मनाई आहे. पितृपक्षात नवीन कपडे आणि शूज खरेदी करणं टाळावं. या काळात केस कापणं, नख कापणं आणि दाढी करणं टाळावं असं सांगितलं जातं. या काळात सोने किंवा चांदी इत्यादी खरेदी करणं अशुभ मानलं जातं. पितृपक्ष किंवा श्राद्ध पक्षाच्या काळात नवीन घरात प्रवेश करणं देखील अशुभ मानलं जातं. पितृ उपासना कशी करावी? अखंड 5 वर्षे घरात पूर्वजांची श्राद्धे होत नसल्यास नारायण, नागबली, त्रिपिंडी आणि तीर्थश्राद्ध केल्यास पितृदोषाची शांती होऊन पितृगणांचे शुभ आशीर्वाद आणि पुण्य लाभते. जे नियमित श्राद्धादी कर्मे करतात त्यांना पितरांच्या संतुष्टीने आयुष्य, कीर्ती, बल, तेज, धन, संतान, संसार सुख, आरोग्य, सन्मान इत्यादी गोष्टी प्राप्त होतात. अधिभौतिक स्थूल राज्यांचे संचालक आणि कुलाचे नित्यरक्षक हे पितरच आहेत. त्यामुळे पितरांच्या तृप्तीने ऐहिक सुखाचा लाभ होतो. पितरांच्या आशीर्वादाविना आध्यात्मिक प्रगती आणि इष्टदेवतांच्या कृपाप्राप्तीतही अडथळे निर्माण होतात. म्हणून पितरांच्या तृप्तीस अग्रक्रम आहे. प्रथम पितरांना, नंतर कुलदेवी देवता, त्यानंतर इष्टदेवाची कृपा असा क्रम आहे.
थोडक्यात महत्त्वाचे म्हणजे पारलौकिक सुख देण्यासही मूळ पितरच कारणीभूत असतात. देवऋण, ऋषीऋण, पितृऋण, मनुष्यऋण आणि भूतऋण. पंचमहायज्ञ. प्रत्येक व्यक्ती जन्माला आल्यानंतर ही 5 ऋणे घेऊनच जन्माला येते. घेतलेल्या जन्मातून या 5 ऋणांची मुक्तता करून घ्यायची असेल तर या 5 ऋणांपासून मुक्त होण्यासाठी पंचमहायज्ञ करायचा असतो. पंचमहायज्ञ खालीलप्रमाणे करायचे असतात. कुटुंबातील कोणी स्त्री, पुरुष किंवा मुलगा यांनी सर्व कुटुंबासाठी हा कार्यक्रम केला तरी चालतो. देवयज्ञ. प्रतिदिन सकाळी 1 चमचा शुद्ध गाईचे तूप घालून निरांजन किंवा समईचा दिवा देवापुढे लावावा. तसेच गाईच्या शेणाची गौरी, तूप, कापूर, धूप, ऊद, थोडे तांदूळ इत्यादींनी छोटा यज्ञ करावा. ऋषीगण. नित्यनेमाने मंत्रजाप, नामस्मरण, भजन, हरिपाठाप्रमाणे पठण, श्लोक पठण, ग्रंथपारायण करावे. प्रतिदिन गाईला गवत आणि अन्न घास घालावा. पितृयज्ञ. 1 वर्षासाठी प्रतिदिन जेवणापूर्वी दुपारी 12 वाजण्याअगोदर कावळा किंवा गाय यांना 1 घास अन्नदान करावे. भुकेल्यांना अन्नदान करावे. मनुष्ययज्ञ. घरी येणाऱ्या पाहुण्यांना पाणी, पेय किंवा अन्न द्यावे. भूतयज्ञ. पशुपक्षी, मुंग्या, चिमण्या, कबूतर इत्यादींना अन्नधान्य द्यावे. हे सर्व यज्ञ केल्याने सर्व दोष न्यून होतात. प्रतिदिन पितृ उपासना होते. पितृपक्षाची सुरुवात ही महारथी कर्णाच्या जीवनाशी संबंधित आहे असे मानले जाते. कर्णाच्या मृत्यूनंतर जेव्हा त्याचा आत्मा स्वर्गात पोहोचला तेव्हा त्याला खाण्यासाठी सोने आणि दागिने देण्यात आले. कर्णाला अन्नाऐवजी सोने दिले जात आहे हे समजले नाही. त्याने देवराज इंद्राला अशी वागणूक का दिली असा प्रश्न केला. तेव्हा देवाने त्याला सांगितले की त्याने आपल्या संपूर्ण आयुष्यात फक्त सोन्याचेच दान केले आहे. कधीही अन्न किंवा पाणी दान केले नाही. इतकेच नाही तर त्यांनी आपल्या पूर्वजांचे तर्पण आणि पिंडदानही केले नाही. हे ऐकून कर्णाने सांगितले, आपले पूर्वज कोण आहेत आणि ते कोणत्या कुळाचे होते हे मला माहीत नाही. या कारणास्तव ते त्यांच्या वास्तविक पूर्वजांच्या नावाने काहीही दान करू शकले नाही. त्यांच्या मृत्यूच्या काही वेळापूर्वीच त्याला हे रहस्य कळले की तो देखील खरोखर कुंतीचाच मुलगा आहे. हे ऐकून भगवान इंद्राने कर्णाला 16 दिवसांसाठी पृथ्वीवर परत पाठवले. पृथ्वीवर परत आल्यानंतर कर्णाने आपली चूक सुधारली आणि 16 दिवस पितरांचे तर्पण आणि श्राद्ध केले. कर्णानेही आपल्या पूर्वजांच्या नावाने अन्नदान केले. पौराणिक कथेनुसार हे 16 दिवस पितृपक्ष म्हणून ओळखले जात होते. अशा प्रकारे कर्णाने सुरू केली होती पितृपक्ष परंपरा. मंडळी, तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपले मित्रमैत्रीण आणि नातेवाईक यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.